श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात अशी एक इच्छा आहे का, जी तुम्ही प्रत्येकाला सांगत नाही? अशी एक इच्छा जी तुम्ही फक्त तुमच्या मनात ठेवली आहे. कधी रात्री झोपताना तुम्ही त्या इच्छेचा विचार करता, कधी स्वामींच्या फोटोसमोर बसून मनात तीच गोष्ट मागता आणि कधी स्वतःलाच विचारता, "स्वामी, माझी ही इच्छा कधी पूर्ण होणार?" जर तुमच्या मनातही अशी एखादी इच्छा असेल, तर आजचा हा संदेश शांतपणे शेवटपर्यंत ऐका. कारण कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच असेल. कदाचित तुमची इच्छा पूर्ण होण्याआधी तुमच्या आयुष्यात काही छोटे बदल सुरू झाले असतील. कदाचित तुम्हाला ते बदल दिसले असतील, पण त्यांचा अर्थ अजून तुम्हाला समजला नसेल. म्हणून आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील, तर त्याकडे थोडं लक्ष द्या. आणि सर्वात आधी एक गोष्ट मनात ठेवा, स्वामींकडे इच्छा मागणं म्हणजे फक्त इच्छा सांगून थांबणं नाही. आपण आपला प्रयत्नही करत राहायला पाहिजे. स्वामींचं नाव घ्यायचं, मन शांत ठेवायचं आणि आपल्या कामासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचा. कारण आपल्या हातात प्रयत्न आहेत आणि योग्य वेळ स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनो, कधी-कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप दिवस वाट पाहत असतो. आपण प्रयत्न करत असतो, प्रार्थना करत असतो, स्वामींचं नाव घेतो, पण तरीही ती गोष्ट होत नाही. तेव्हा मनात प्रश्न येतो, "स्वामी माझं का ऐकत नाही?" पण असं समजू नका, कधी-कधी उशीर होतो, पण उशीर म्हणजे नकार नसतो. काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच आपल्या आयुष्यात येत असतात. आज जी गोष्ट आपल्याला हवी आहे, कदाचित तिच्यासाठी आपण अजून तयार नसू. कदाचित वेळ योग्य नसेल किंवा कदाचित स्वामी आपल्यासाठी त्यापेक्षा चांगला मार्ग करत असतील. म्हणून तुमची एखादी इच्छा अजून पूर्ण झाली नसेल, तर निराश होऊ नका. स्वामींचं नाव सोडू नका आणि आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुमची इच्छा मनात असते, तेव्हा स्वामींची आठवण वारंवार येऊ लागते. तुम्ही तुमच्या कामात असता, पण अचानक स्वामींची आठवण येते. मोबाईलमध्ये स्वामींचा फोटो दिसतो, एखादं स्वामींचं गाणं ऐकू येतं किंवा कोणीतरी स्वामींचं नाव घेतं आणि लगेच तुमच्या मनात तुमची इच्छा येते. असं झालं तर थोडा वेळ शांत बसा. स्वामींचं नाव घ्या. मनात म्हणा, "स्वामी, माझी इच्छा तुम्हाला माहीत आहे. मला कधी मिळेल हे मला माहीत नाही, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे." बस एवढंच. मनापासून केलेली प्रार्थना मोठी असण्याची गरज नाही. मन खरं असणं महत्त्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यात काही अडचणी हळू कमी होऊ लागतात. पूर्वी एखादं काम सतत अडकत होतं, पण आता ते थोडं पुढं जाऊ लागलं आहे. पूर्वी मन खूप अस्वस्थ होतं, पण आता मन थोडं शांत वाटतं. पूर्वी प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची, पण आता मनात थोडा विश्वास आहे. हे छोटे बदल दुर्लक्षित करू नका, कारण मोठा बदल नेहमी एका दिवसात होत नाही. कधी तो छोट्या बदलांपासून सुरू होतो. जसं सकाळ झाली की आधी थोडासा प्रकाश दिसतो आणि मग हळू पूर्ण उजेड होतो. तसंच आयुष्यातही असतं. पहिल्यांदा छोटी आशा येते, नंतर छोटा मार्ग मिळतो आणि नंतर परिस्थिती बदलू लागते. म्हणून आज तुमचं सगळं ठीक नसलं, तरी सगळं कायम असंच राहणार असं समजू नका. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि माणसाचं आयुष्यही बदलतं. आता तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाहीत, त्या तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण कधी-कधी आपल्याला एखादी व्यक्ती खूप हवी असते, एखादं काम खूप हवं असतं, एखादी संधी आपल्याला हवी असते, पण ती आपल्यापासून दूर जाते आणि आपल्याला खूप वाईट वाटतं. आपण रडतो, आपण दुःखी होतो, आपण स्वामींना विचारतो, "माझ्यासोबत असं का झालं?" पण काही वेळ गेल्यानंतर लक्षात येतं, कदाचित ते दूर जाणं माझ्यासाठी चांगलं होतं. म्हणून आयुष्यातून एखादी गोष्ट निघून गेली, तर लगेच ती तुमच्यासाठी वाईटच आहे, असं समजू नका. कदाचित त्यामागेही काही कारण असेल. कदाचित पुढे तुमच्यासाठी चांगली गोष्ट येण्यासाठी जागा तयार होत असेल. म्हणून अशा वेळी एकच वाक्य म्हणा, "स्वामी, माझ्यासाठी जे चांगलं आहे, ते माझ्यासोबतच ठेवा." आता चौथी गोष्ट, तुमच्या मनात पुन्हा एकदा आशा निर्माण होऊ लागते. काही दिवसांपूर्वी तुम्हाला काहीच करावंसं वाटत नव्हतं. तुम्हाला वाटत होतं, "माझं काही होणार नाही, माझी इच्छा पूर्ण होणार नाही, मी खूप थकलो आहे." पण अचानक एखाद्या दिवशी मनात विचार येतो, "नाही, मी पुन्हा प्रयत्न करतो." हा छोटा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या मनात पुन्हा आशा आली आहे. तुम्ही पुन्हा उठत आहात, पुन्हा प्रयत्न करत आहात, पुन्हा स्वामींचं नाव घेत आहात. म्हणून त्या आशेला कमी समजू नका. तुमच्या मनात आशा असेल तर ती जपा. तुम्हाला कितीही वेळ लागला तरी प्रयत्न करत राहा. कारण कधी-कधी आपल्याला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं असतं. संपूर्ण रस्ता आधी दिसणं गरजेचं नसतं. पहिलं पाऊल टाका, नंतर दुसरा रस्ता दिसेल आणि स्वामींचं नाव घेत पुढे चालत राहा. आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मनात स्वामींवरचा विश्वास आणखी वाढतो. तुम्हाला कदाचित अजून तुमची इच्छा मिळालेली नसेल, पण तरीही तुम्ही म्हणता, "स्वामी आहेत, स्वामी माझं पाहतील, माझ्यासाठी योग्य वेळ नक्की येईल." हा विश्वास खूप मोठा आहे. सुखाच्या दिवसात स्वामींचं नाव घेणं सोपं असतं, पण अडचणीच्या दिवसांतही स्वामींचं नाव घेणं ही खरी ताकद आहे. म्हणून तुमची इच्छा अजून पूर्ण झाली नाही म्हणून स्वामींवर नाराज होऊ नका. तुम्हाला उत्तर उशिरा मिळालं तरी विश्वास सोडू नका. तुमचं काम उशिरा झालं तरी प्रयत्न सोडू नका आणि तुमचं स्वप्न
अजून दूर वाटत असेल, तरी स्वप्न पाहणं सोडू नका. कारण आजची परिस्थिती कायमची नसते. आज तुम्ही जिथे आहात, त्यापेक्षा पुढे तुम्ही नक्की जाऊ शकता. फक्त स्वतःवरचा विश्वास ठेवा, स्वामींचं नाव घ्या आणि मेहनत करत राहा. स्वामी भक्तांनो, आता काही क्षण शांत व्हा. तुमच्या मनात जी इच्छा आहे, ती आठवा. कदाचित ती इच्छा पैशांशी संबंधित असेल, कदाचित नोकरीशी संबंधित असेल, कदाचित तुमच्या घराशी संबंधित असेल, कदाचित एखाद्या व्यक्तीशी संबंधित असेल किंवा कदाचित तुमच्या आयुष्यातील एखादं स्वप्न असेल. ती इच्छा मनात आणा आणि मनात स्वामींना सांगा, "स्वामी, ही माझी इच्छा आहे. तुम्हाला सगळं माहीत आहे. मला कधी मिळेल हे मला माहीत नाही. पण मी माझा प्रयत्न करत राहीन. तुमच्यावरचा विश्वास माझा कमी होऊ देऊ नका. माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या." आणि शेवटी एवढंच म्हणा, "श्री स्वामी समर्थ." स्वामी भक्तांनो, तुमची इच्छा पूर्ण होईल की नाही याची हमी कोणीही देऊ शकत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही प्रयत्न करत राहिलात, मन मजबूत ठेवलं आणि स्वामींचं नाव घेत राहिलात, तर कठीण वेळेला सामोरं जाण्याची ताकद नक्कीच मिळेल. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, चिंता कमी करायची, प्रयत्न वाढवायचे आणि स्वामींचं नाव सोडायचं नाही. कधी वाटलं की सगळं संपलं, तेव्हा स्वामींचं नाव घ्या. कधी वाटलं की मार्ग दिसत नाही, तेव्हा स्वामींचं नाव घ्या. कधी खूप आनंद मिळाला, तेव्हाही स्वामींचं नाव घ्या. कारण सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेला स्वामींची आठवण ठेवणं महत्त्वाचं असतं. आता शेवटी मनापासून स्वामींचं नाव घेऊया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज, ज्यांच्या मनात इच्छा आहे त्यांना योग्य मार्ग दाखवा. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना शांतता द्या. ज्यांचं काम अडलं आहे त्यांना पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद द्या. ज्यांच्या घरात अडचणी आहेत त्यांना घरात सुख आणि शांतता राहू द्या आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात तुमच्यावरचा विश्वास कायम राहू द्या. जर तुमच्या मनातही एखादी इच्छा असेल, तर ती इच्छा मनात ठेवून एकदा प्रेमाने म्हणा, "स्वामी, माझी इच्छा तुम्हाला माहीत आहे." आणि नंतर तुमचा प्रयत्न सुरू ठेवा. कारण कधी काय बदल होईल हे आपल्याला माहीत नसतं. पण आशा सोडायची नाही, विश्वास सोडायचा नाही. भिवू नकोस, स्वामी तुझ्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ.